तर मंडळी चला आज आपण ढाबा स्टाईलना क्रीमी टेक्स्चर असलेली आलू दो प्याज़ा ही सब्जी बनवूया। तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा थोडं तेल घ्यायचं पॅनमध्ये आणि बटाटे जे आहेत ते चांगले रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे 50% शिजवून घ्यायचे। त्यानंतर कांदा जो आहे तो मोठा मोठा चिरायचा आणि हिरवी मिरची एक घालायची, ते सुद्धा चांगलं रोस्ट करून घ्यायचं। त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून 1 चमचा जिरं आणि कांदा बारीक चिरलेला घालायचा, कांदा थोडा शिजवून घ्यायचा। त्यानंतर काही सुके मसाले घालायचे, लाल मिरची पूड, चिमूटभर हळद आणि बिर्याणी मसाला, त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालायचं, गरम मसाला थोडासा घालायचं आणि मग चांगले हे मसाले शिजवून घ्यायचे थोडं पाणी घालून। त्यानंतर मग काजूची प्युरी करायची, ती सुद्धा यामध्ये घालायची आणि सोबतच आपण इकडे टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवलेली आहे, ती सुद्धा घालायची। चांगली ही दोन्ही प्युरी जे शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मग कांदा आणि त्यानंतर मग बटाटे घालून चांगलं याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग कोथिंबीर घालून ना मस्त भाजी तयार। चला मग आवडली तर पटकन सबस्क्राईब करा।